आज 15 ऑगस्ट 2026 आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा 80वा स्वातंत्र्य दिन. प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा हा दिवस. या स्वातंत्र्य दिनाची उत्सुकता सर्वांनाच होती. अगदी सकाळची वेळ असूनही लहान मुलांपासून महिला, पुरुष आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण मोठ्या उत्साहाने एकत्र जमले होते. सकाळचं प्रसन्न वातावरण, तिरंग्याची तयारी आणि सर्वांच्या चेहऱ्यावर दिसणारा उत्साह यामुळे संपूर्ण वातावरण देशभक्तीनं भारून गेले होते. ठरलेल्या वेळेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरू झाला. सर्वांनी आपापल्या जागा घेतल्या आणि सर्वप्रथम वंदे मातरम घेण्यात आले. त्यानंतर अभिमानानं तिरंगा फडकवण्यात आला. तिरंगा आकाशात डौलानं फडकताना प्रत्येकाच्या मनात देशप्रेमाची भावना जागृत झाली. त्यानंतर राष्ट्रगीत, महाराष्ट्राचं राज्यगीत आणि झेंडगीत मोठ्या उत्साहात गायलं गेले. समानता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत सर्वांनी समानता प्रतिज्ञा घेतली. काम करण्यासाठी प्रोत्साहित करण्याची करते. मी तसेच दारू, गुटखा आणि तंबाखूचं सेवन न करण्याची शपथ घेण्यात आली. निरोगी आणि व्यसनमुक्त समाज घडवण्याचा सुंदर संदेश या माध्यमातून देण्यात आला. संकल्प करीत आहे माझे कार्यालय. यानंतर झाली 15 ऑगस्टची विशेष कवायत. लहान मुलांच्या शिस्तबद्ध हालचाली, त्यांचा अटॅच्ड आणि चेहऱ्यावरचा आत्मविश्वास पाहण्यासारखा होता. कवायत संपल्यानंतर गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. स्वातंत्र्य दिन साजरा करताना निसर्गाचं संवर्धन करण्याचा सुंदर संदेशही या उपक्रमातून देण्यात आला. त्यानंतर आमची प्रभात फेरी जिल्हा परिषद शाळेकडे निघाली. तिथंही रीतसर ध्वजारोहण करण्यात आले. कवायत झाली आणि त्यानंतर संपूर्ण गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. प्रभात फेरी गावातून जात असताना गावातील महिला आणि पुरुष आपल्या घराच्या दारात येऊन या छोट्या छोट्या मुलांचं कौतुक करत होते. मुलांचा उत्साह पाहून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. गावातील मुख्य चौकात सर्व नागरिक एकत्र आले आणि या सुंदर क्षणाची आठवण म्हणून सर्वांनी मस्त फोटो काढले. प्रभात फेरी संपवून सर्वजण पुन्हा शाळेत परतले. त्यानंतर शाळेतील मयंकचा वाढदिवस सर्वांच्या उपस्थितीत आनंदात साजरा करण्यात आला. पुढे शाळेतील सर्व विद्यार्थी, पालकवर्ग आणि उपस्थित नागरिकांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. सर्वांनी एकत्रितपणे अल्पोपहाराचा आनंद घेतला. यानंतर कार्यक्रमातील सर्वात सुंदर क्षण आला. शाळेतील या छोट्या छोट्या विद्यार्थ्यांनी अगदी आत्मविश्वासानं स्वातंत्र्य दिनानिमित्त आपली मनोगते व्यक्त केली. साजरा करीत आहेत. सर्वप्रथम त्यांच्या भाषणातून देशप्रेम, स्वातंत्र्याची किंमत आणि भारताच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्न स्पष्टपणे दिसून येत होती. आणि शेवटी देशभक्तीपर गीतांच्या सुरांनी या सुंदर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. आजचा हा दिवस आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकवतो. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिले. त्यांनी मिळवून दिलेलं हे स्वातंत्र्य जपणं आणि देशाला प्रगतीच्या दिशेनं घेऊन जाणं ही आता आपली जबाबदारी आहे. आपला तिरंगा सदैव उंच फडकत राहो. आपला भारत देश सदैव प्रगतीपथावर राहो आणि आपल्या मनातील देशभक्ती अशीच कायम जागृत राहो. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.